न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आणि त्यानंतर त्यांच्या मुलानं धनंजय मुंडे यांची बाजू घेतली। यानंतर माझा मुलगा फ्रस्ट्रेशनमध्ये असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केलाय। मुलाला माझ्या विरोधात बोलण्यासाठी उभं केल्याचा आरोपही त्यांनी केला। एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काल निकाल आला, एकूणच तुम्हाला कुठेतरी यामधनं दिलासा मिळाला असं दिसतं आहे। कशा प्रकारे बघताय हे या निकालाकडे तुम्ही? जे आमची मागणी होती कोर्टाकडून 15 लाख रुपये आम्हाला दर महिने पाहिजे, जसं आमच्या लिव्हिंग लाईफस्टाईल आहे तसंच त्याच्यासाठी आम्हाला 15 लाख रुपये पाहिजे। तो आम्हाला 15 लाख रुपये मान्य केले नाही, त्याच्यासाठी त्या ऑर्डरच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये परत पिटिशन टाकणार आहे। तुमच्या मुलानंच कुठेतरी विरोध जो आहे तो दर्शवलेला दिसतो आहे, कुठेतरी वडिलांची बाजू घेतलेली दिसत आहे। कशा प्रकारे बघताय एक महिला म्हणून? ऐका, धनंजय मुंडेची जे आहे ना सवय आहे, ये आहे ना धनंजय मुंडेची सवय आहे, फूट डालो आणि राज करो, आणि स्वतः तोंड उघडत नाही। अरे तुम्ही इतके छोटे मुलाला तुम्ही जवळ करताय, मीडियाच्या समोर आणताय। इतके छोटा मुलाला तुम्ही बघितलेला आहे काल माझ्या घरामध्ये, तो माझा मुलगा किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता। जरी मला माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभे केला त्यांनी, तो मी सगळं काही ते 96 पासून आजपर्यंत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेसोबत काय केला, धनंजय मुंडेंनी पंकजासोबत काय काय कटकारस्थान रचले, मुंडे साहेबांचे सोबत काय काय कटकारस्थान रचले गेले, आणि ह्यांचे किती आका आहे, कुठे कुठे ह्यांचे आका आहे, हे सगळं मी तोंड उघडणार आहे। जरी मला जास्त माझ्या मुलाबाळांना माझ्या विरोधात केला तो, आणि असं खोटे नाटे काय तरी बोलून देण्याच्या त्यांच्यावरती प्रेशर टाकला, तो मी सगळं तोंड उघडणार। जरी मी तोंड उघडलं तो पंकजाताईच्या पण पद जाऊ शकते, मंत्रीपद। इतका आहे की धनंजय मुंडेच्या फक्त नाही, जरी मी तोंड उघडलं तो पंकजाताईच्या सुद्धा मंत्रीपद जाऊ शकतो। शेवटचा प्रश्न घेतो, कुठेतरी तुम्ही महिला आयोगामध्ये गेलेल्या होत्या या सगळ्या प्रकरणावरनं, एकूणच कौटुंबिक हिंसाचाराचा तुम्ही आरोप करतायत, कारण काय नेमकं तेव्हा झालं? महिला आयोगमध्ये मी वेळोवेळी गेलेली आहे, पण ज्यांच्यावरती कारवाई नाही करायची होती, ज्यांच्यावरती ऑलरेडी पोलीस लोकांनी कारवाई केली होती, त्यांच्यावरती महिला आयोगचे अध्यक्ष की मतलब चालाक आहे की त्यांनी ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले, पण ज्या लोकांनी माझ्यावरती धनंजय मुंडेवरती मी केली तो त्यांच्यावरती काय केलं नाही आजपर्यंत काय केलं नाही। आणि हसेली ठिठोली करताय, त्यांच्यासोबत हसताय, ठिठोली करताय, ते गैरकानूनी आहे त्याच्याबद्दल। आणि त्याच्या एक फोटोमध्ये ते आताय, एक मालामध्ये आताय, अशा फोटोमध्ये ते सगळं जे आहे गैरकानूनी आहे। त्याच्याबद्दल मी महिला आयोग दिल्लीमध्ये जाऊन स्वतःचा पैसा खर्च करून जाऊन दिल्लीचे महिला आयोगमध्ये जे रेखा शर्मा होती त्याची अध्यक्ष मॅडम, त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की रुपाली चाकणकरला तुम्ही हकलून टाका ते पदावरती, ते योग्य नाही आहे, तो रुपाली चाकणकर ताई योग्य नाही आहे ते पदावरती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।